श्रोते हो, रोजच काहीतरी घडतं, रोजच काहीतरी बिघडतं. या घडण्या बिघडण्याचे दृश्य अदृश्य परिणाम कळत नकळत आपल्या रोजच्या जगण्यावर होत असतात. म्हणूनच अधूनमधून थोडं मागे वळून या घडण्या बिघडण्याचा जमा खर्च मांडणं गरजेचं असतं. त्यासाठीच मागोवा 2021चा या कार्यक्रमात आज आपण घेणार आहोत आढावा मावळत्या वर्षातल्या घडामोडींचा. 2020मध्ये झालेला कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक वर्षअखेरीला बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचं चित्र होतं आणि 2021च्या पहिल्याच महिन्यात म्हणजे 16 जानेवारीला देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यामुळे कोरोनाची दहशत ओसरली. मात्र फेब्रुवारीत दुसरी लाट आली. मार्च एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेचा उद्रेक पराकोटीला पोचला. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. शेवटी 10वीच्या परीक्षा रद्दच कराव्या लागल्या. विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या. देशातल्या 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं 19 एप्रिलला घेतला. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली. दरम्यान सुविधा वाढल्या, लसीकरणाला वेग आला, परिस्थिती निवळू लागली. जगभरात कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना आपल्याकडे रुग्णसंख्या घटत गेली. लसीकरण मोहिमेत देशानं 100 कोटी मात्रांचा टप्पा 21 ऑक्टोबरला ओलांडला. आता 150 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर देश आहे. राज्यानं एप्रिलमध्येच 1 कोटी मात्रांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. एका दिवसात 8 लाख, 12 लाख आणि 15 लाख मात्रा देण्याचे विक्रम राज्यानं नोंदवले. वर्ष संपत असताना मात्र चित्र बदललंय. ओमायक्रॉनचा शिरकाव देशात आणि राज्यातही झाला आहे. त्याचबरोबर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. राज्यातल्या गेल्या वर्षभरातल्या कोरोना संदर्भातल्या घडामोडींविषयी राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी सांगितलं. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर विदर्भामधील काही जिल्ह्यांच्या मध्ये आपल्याला रुग्णसंख्या वाढताना दिसू लागली. मार्चच्या मध्यापासून आपल्याला दुसरी लाट खुलावू लागली, तिची चिन्ह दिसू लागली. तिचा एक जो अत्युच्च बिंदू आहे, ज्याला आपण पीक म्हणतो, तो तिनं गाठला 22 एप्रिलला. 22 एप्रिलला राज्यातल्या क्रियाशील रुग्णांची संख्या ही जवळपास 7 लाखाच्या घरात होती आणि स्वाभाविकपणे ऑक्सिजनची गरज, व्हेंटिलेटरची गरज, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अत्यंत महत्वाच्या होत्या. पहिल्या लाटेच्या वेळी आपण पाहिलं की एका दिवसामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आपल्याकडं 24,000च्या घरात होते. परंतु दुसऱ्या लाटेच्या वेळी हे जी सर्वाधिक रुग्णसंख्या एका दिवसाची आहे ती 70,000पर्यंत गेली. यावरून दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक उंच आणि रुग्णसंख्या अधिक असणारी होती हे स्पष्ट झालं. या सगळ्याला आपण आपल्या परीनं उत्तर देत होतो आणि आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक ती वाढही करतो. या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट होती की मार्च 2020 जेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याकडं पहिला रुग्ण आढळला कोविड-19चा, त्यावेळी राज्यामध्ये अवघी 1100 रुग्णालयं ही कोविड करता आपण निवडलेली होती. ती संख्या आता जवळपास 6,500 रुग्णालयं आणि 4.5 कोटीपेक्षा अधिक बेड, त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स याची सुविधा आपण निर्माण केली. आपण सुरुवातीला कोविडच्या निदानाकरता आपल्याकडे केवळ 3 प्रयोगशाळा होत्या. आज आपल्याकडे 659 प्रयोगशाळा निदानाचं काम करतात. त्याच्यामुळे रुग्ण सुविधा वाढवण्याकरता आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. हळूहळू आपण या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवत गेलो आणि जूनच्या नंतर दुसरी लाट जी आहे ती ओसरताना आपल्याला दिसू लागली आणि त्यानंतर मागच्या 1-2 महिन्यामध्ये ही रुग्णसंख्या पुन्हा अगदी ज्याला म्हणू की आपण त्या प्रचंड मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी यावी त्या पद्धतीनं तिची ओहोटी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर या सगळ्यामध्ये केवळ रुग्ण सुविधांचा विस्तार असं नव्हे तर शासनाकरता ही गोष्ट महत्वाची होती की जी मंडळी, ज्या व्यक्ती कोविड-19 करता उपचार घेत आहेत त्यांचं आर्थिक शोषण या काळामध्ये होऊ नये याकरता सुद्धा शासनाने विविध पावलं उचलली. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना जी आहे ती राज्यातल्या सर्व व्यक्तींना लागू करण्यात आली. त्याशिवाय खासगी रुग्णालयामधली 80% बेड जी आहेत ती शासनाने ताब्यात घेतली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि ज्यांची त्या रुग्णालयाच्या बिलाबद्दल तक्रार आहे त्याच्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महानगरपालिकांमध्ये शासकीय लेखा परीक्षकांची एक समिती नेमण्यात आली आणि या समितीनं
अनेक खाजगी रुग्णांची बिलं जी आहेत त्यांचं लेखापरीक्षण केलं आणि वाढीव बिलं जी आहेत ती त्यांनी रद्द करून रुग्णाच्या कुटुंबियांना रुग्णाला परत मिळतील याकरता सुद्धा कार्यवाही केली. याबरोबरच आरटीपीसीआर सारखी चाचणी असेल किंवा सिटी स्कॅन सारखी तपासणी असेल, वेगवेगळे मास्क असतील, वेगवेगळी इंजेक्शन असतील, याच्या सुद्धा किमतीवर नियंत्रण हे सरकारनं ठेवलं. आज जर आपण पाहिलं तर दुसरी लाट ओसरताना जरी आपण दिसत असली तरी मागच्या काही 4-5 दिवसामध्ये आपल्याला दिसतं आहे की मुंबई आणि पुण्यामध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागलेली आहे. ओमायक्रॉन नावाचा जो विषाणू आहे तो मूळच्या डेल्टा विषाणूपेक्षा जवळपास 2 ते 3 पट अधिक वेगानं संक्रमित होऊ शकतो. ही भीती मोठी आहे आणि म्हणून नियोजनकर्त्यांनी आपल्याकडे राज्यामध्ये देखील काही निर्बंध घातलेले आहेत. लसीकरणाची पद्धती अत्यंत चांगली आहे. तर केंद्र सरकारने निर्णय घेतला की गरोदर मातांना सुद्धा ही लस देता येईल. आपण त्यांचं देखील लसीकरण सुरू केलं. ओमायक्रॉन जो आहे तो पडद्याआडून आपल्याला भीती दाखवतोय असं दिसतंय आपल्याला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. राज्य सरकारनं आता रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सज्ज आहे. लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 13 कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असून लशीच्या दोन्ही मात्रा मिळालेल्या लोकांची संख्या 5 कोटीच्या वर गेली आहे. लहान मुलांसाठी कोविड प्रतिबंधक लस येत्या 6 महिन्यात तयार होईल असं सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी अलीकडेच सांगितलं. ही लस 3 वर्षांवरच्या लहान मुलांसाठी असणार आहे. आता 15 ते 18 या वर्षवयोगटासाठी लसीकरण सुरू करायची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आघाडीवर काम करणारे कोरोना योद्धे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील बूस्टर डोस देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे. या वर्षात अनेक आपत्तीही आल्या. मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळानं राज्यात 70 जणांचा मृत्यू झाला. यात मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं. जुलैमध्ये मुंबईत विक्रमी पाऊस झाला. पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला. तळई गावात दरड कोसळून 46 तर इतरत्र झालेल्या दुर्घटनांमध्येही काही जणांचा मृत्यू झाला. एकंदर या पावसानं 100पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला. 21 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात गळतीमुळे प्राणवायूचा दाब कमी झाल्यानं व्हेंटिलेटरवर असलेल्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 6 नोव्हेंबरला अहमदनगर इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड अतिदक्षता कक्षाला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला. 8 डिसेंबरला तमिळनाडूत कुन्नूरजवळ भारतीय वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. या वर्षात अनेक संकटं येऊनही कोरोनानं ढासळलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना रोजगार देणाऱ्या तसंच पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणाऱ्या 100 लाख कोटी रुपयांच्या गतिशक्ती योजनेची घोषणा केली. राज्य सरकारनं अनेक उपाययोजना केल्या, सामंजस्य करारही केले. निर्बंध शिथिल केल्यामुळे कारखानदारी उत्पादनाला चालना मिळाली. नव्यानं गुंतवणूक, नवे औद्योगिक प्रकल्प येऊ लागले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं याच वर्षात एकदा 60,000चा टप्पा ओलांडला. एकंदरच हे वर्ष आर्थिक पुनरुत्थानाची चाहूल देणारं ठरलं. याबाबत अर्थतज्ञ अभय टिळक यांनी सांगितलं. केंद्र तसेच राज्य सरकारांनी वित्तीय व्यवस्थापना संदर्भात केलेले अनेक प्रकारचे उपक्रम, त्यानंतर किसान गौरव योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणारे अर्थसहाय्य, कोविडच्या चपेट्यात रोजी हरवून बसलेल्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत केले जाणारे अन्नधान्यांचे मोफत वितरण यासारख्या उपाययोजनांद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेतील असंघटित क्षेत्राला आधाराचा हात लाभला. 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या चालू वित्तीय वर्षातील पहिल्या 6 दरम्यान देशी ठोकर उत्पादनामध्ये गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 14% वास्तव वाढ घडून आली. रेल्वे मार्फत केली जाणारी माल वाहतूक, बंदरांमधील उलाढाल, वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होणारा महसूल, पथकराचे संकलन, हवाई मार्गाने होणारी प्रवासी वाहतूक, पेट्रोलची मागणी यासारख्या घटकांमध्ये 2021 सालातील मध्यापासून अनुभवास येणारी गतिमानता भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानाची साक्ष पुरवते.
भारतीय अर्थव्यवस्थेतील असंघटित क्षेत्राला जो हातभार लावला त्याच जोडीने 2021-22 या वित्तीय वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे अर्थव्यवस्थेतील भांडवली खर्चात प्रस्तावित केलेली जवळपास 35% घसघशीत वाढ, भांडवली खर्चात अधिक वाढ घडवून आणणे राज्य सरकारना शक्य बनावे यासाठी कर्ज उभारणी करण्यासंदर्भात केंद्राने उपलब्ध करून दिलेली अनुकूलता, रेल्वे, महामार्ग, माल वाहतुकीसाठी खास रेल्वे मार्गिका, शहरी बस वाहतूक यासारख्या बाबींसाठी वाढीव आर्थिक तरतुदी यासारख्या पूरक पावलांपायी भारतीय अर्थव्यवस्थेतील भांडवली खर्चात लक्षणीय चालना मिळाली व मिळते आहे. अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सेवा सुविधांमध्ये येत्या काळात भांडवली गुंतवणूक वाढावी या दृष्टीने सरकारी मालकीच्या पायाभूत सेवा सुविधा खासगी क्षेत्राला भाडे तत्वावर वापरावयास देऊन त्याद्वारे येत्या 4 वर्षांच्या काळात सुमारे 6 लाख कोटी रुपये उभे करण्याच्या केंद्र सरकारच्या अभिनव योजनेचे अपेक्षित असे सुपरिणाम येत्या काळात दिसू लागतील. परिणामी देशी अर्थव्यवस्थेतील रोजगार, उत्पादन क्षमता, उत्पादन, क्रयशक्ती व मागणी यांची चक्रे गतिमान बनवून कोविड-19 पूर्व परिस्थिती भारतीय अर्थकारणामध्ये उतरण्यास अनुकूल वातावरणाची पायाभरणी 2021 सालात साकारू शकली. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या संपाचा तिढा सुटल्याने शेतीमालाचे उत्पादन व पुरवठा यांचे समीकरण पूर्ववत होऊन ग्रामीण भागातील मागणी व क्रयशक्तीचे पुनश्च एकवार सक्षमीकरण नजीकच्या भविष्यात सुकर बनेल. हमी भाव योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अदा केल्या जाणाऱ्या रकमा अलीकडील 3 वर्षात सातत्य घडून येत असलेल्या वाढीपायी शेतकरी वर्गाचे उत्पन्न व शेतीमधील गुंतवणूक यातही टिकाऊ स्वरूपाची वाढ घडून येण्याच्या शक्यता येत्या काळात अधिक बळकट बनतील. शेती, ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण आणि रस्ते, पूल बांधणी यासारख्या क्षेत्रांसाठी तर 2021-22 या वर्षासाठीच्या तरतुदींमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणत राज्य सरकारनेही केंद्राच्या प्रयत्नांना जोड पुरवली. शेतपंपांना वीज जोडण्या पुरवण्यासाठी वाढीव वित्तीय तरतूद, कर्जांची परतफेड प्रामाणिकपणे करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य व्याज दराने नवीन कर्ज वाटपाची सुविधा यासारख्या पूरक उपायांद्वारे राज्याच्या अर्थकारणाचा गाडा कोविडच्या संकटादरम्यान तर भक्कमपणे सावरणाऱ्या शेती क्षेत्रासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित असलेल्या योजनांचे अनुकूल लाभ येत्या काळात दिसावेत ही अपेक्षा आहे. राजकीयदृष्ट्या या वर्षातली महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक कायदे सुधारणा विधेयक संसदेनं मंजूर केलं. तर मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 वरून वाढवून 21 वर्ष करायची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयकही नुकतंच संसदेत मांडलं गेलं. महाराष्ट्रात यंदा ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अटक, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, स्पर्धा परीक्षा घोटाळा या मुद्द्यांवर राजकीय वातावरण ढवळून निघालं. काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपानं 6 पैकी 4 जागा जिंकल्या. त्याआधी काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. राज्यातल्या 6 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत प्रस्थापित पक्षांना आपापले गड राखण्यात यश मिळालं. जुलैमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात समावेश केलेल्या नारायण राणे, राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, कपिल पाटील, डॉक्टर भागवत कराड, रावसाहेब दानवे या राज्यातल्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाली. राज्य सरकारनं विधान परिषदेसाठी नामनिर्देशित केलेल्या 12 आमदारांच्या यादीचा प्रस्ताव राज्यपालांकडे वर्षभर प्रलंबितच राहिला. आता विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरूनही तिढा निर्माण झाला आहे. क्रीडा क्षेत्रासाठी हे वर्ष महत्त्वाचं ठरलं. विशेषतः टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. या ऑलिम्पिकला प्रत्यक्ष उपस्थित राहून वार्तांकन करणारे क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण म्हणतात, भारतासाठी वर्ष 2021 हे अनेक अर्थाने संस्मरणीय ठरलं. 2000 साली होणारं जपानमधील टोकियो ऑलिम्पिक या 2021 मध्ये अखेर रंगले आणि भारतीय खेळाडूनं तिथे इतिहास घडवला. आधुनिक ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतानं प्रथमच ॲथलेटिक्सच्या मैदानावर गोल्ड मेडल जिंकत अभिमानानं तिरंगा फडकवला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं भालाफेकीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक भारताला जिंकून दिलं. नीरज चोप्रानं 87.58 मीटर दूर भालाफेक करीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले.
यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून आजवरची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली गेली. भारतानं 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ अशी एकूण 7 मेडल जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनं सिल्वर मेडल जिंकलं. कुस्तीपटू रवी कुमारनं भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसरं सिल्वर मेडल जिंकून दिलं. कुस्तीमधील गोल्ड मेडलचा दावेदार असणाऱ्या बजरंग पुनियाला मात्र ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावे लागले. ब्रॉन्झिंग ऑलिम्पिकमधील सिल्वर मेडलिस्ट बॅडमिंटनपटू सिंधूकडूनही यावेळी गोल्ड मेडलची अपेक्षा होती, पण तिलाही अखेर ब्रॉन्झ मेडलवरच समाधान मानावे लागले. बॉक्सिंगमध्ये लवलिनाने भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिले. ऑलिम्पिकमधील सर्वाधिक चुकवणारं यश होतं ते पुरुष आणि महिला हॉकीपटूंची कामगिरी. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून उसळी घेत भारतीय पुरुष हॉकी संघानं ब्रॉन्झ मेडल जिंकले. भारताच्या महिला हॉकी संघाला ब्रॉन्झ मेडलनं थोडक्यात हुलकावणी दिली. त्या मॅच हरल्या खरा, पण आपल्या संघर्षमय खेळानं त्यांनी क्रीडाप्रेमींचे हृदय मात्र जिंकले. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक निराशा केली ती नेमबाज आणि तिरंदाजाने. मेडल विनाच त्यांना परतावं लागलं. नेमबाजीत सौरभ चौधरी, मनू बाकर, महाराष्ट्राच्या राही सोरणाबत, तेजस्विनी सावंत यांच्याकडून खरं तर मेडलच्या अपेक्षा होत्या. तर तिरंदाजीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या दीपिका कुमारीनं पुन्हा एकदा निराशा केली. महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवची झुंज मात्र लक्षात राहण्यासारखी होती. महाराष्ट्राच्या अविनाश सावेने 8 मिनिटं 18.12 सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद टोकियो ऑलिम्पिकच्या 3000 मीटर स्टिपल चेस क्रीडा प्रकारामध्ये केली. टोकियोत झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूने आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करत भारताला दैदिप्यमान यश मिळवून दिले. भारताने या पॅरा ऑलिम्पिकमध्ये 5 गोल्ड, 8 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ अशी मेडलची चक्क लयलूट केली. भारताचे पॅरा ॲथलीट नेमबाज अवनी लाखरा आणि मनीष नरवाल, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि कृष्णा नगर तसेच भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक नंतर यंदाच्या वर्षात सर्वाधिक चढउतार पाहिले गेले ते क्रिकेटमध्ये. भारतीय क्रिकेटमधील कोच रवी शास्त्री आणि विराट कोहलीच्या क्रिकेटमधील एका यशस्वी अध्यायाची समाप्ती या वर्षात झाली. दोघांनाही आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं. याची सुरुवात झाली ती भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून. पहिल्या टेस्टमध्ये भारताला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अपमानास्पद पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्याच्या पहिल्या मुलीच्या जन्मासाठी त्यानं सुट्टी घेतली आणि मग चमत्कार घडावा तसा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलियावर 2-1 असा अविस्मरणीय टेस्ट विजय मिळवला. विराटशिवाय भारत जिंकू शकतो हा पहिला संदेश निवड समितीला तिथे गेला. त्यानंतर पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं आव्हान गटातच संपुष्टात आलं आणि त्यात पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये पराभूत होण्याची नामुष्की विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पत्करावी लागली. या वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीनं T20चे कॅप्टनपद सोडले. वर्ष सरता सरता विराट कोहलीकडून वन डे आणि टेस्टची कॅप्टन्सी काढून घेतली गेली आहे. आता विराटच्या जागी रोहित शर्मा कॅप्टन आहे, तर रवी शास्त्रीच्या जागी द वॉल राहुल द्रविड भारतीय टीमचा कोच आहे. याच वर्षात स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी क्रिकेट सामन्यात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँड इथं भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात स्मृतीनं हा विक्रम नोंदवला. भुवनेश्वर इथं झालेल्या 4थ्या राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांत कदम यानं SL4 या गटात सुवर्णपदक पटकावलं. साहित्य क्षेत्रात विशेषतः ग्रंथ व्यवहारात कोरोनानं आणलेली मरगळ या वर्षानं झटकून टाकली. कोरोनानंतर यंदा प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये झालं. नाशिकमध्येच यंदा विद्रोही साहित्य संमेलनही झालं. साक्षेपी वाचक, लेखक आणि समीक्षक निखिलेश चित्रे यांनी सांगितलं, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी झालेली एक सकारात्मक गोष्ट म्हणजे दिवाळी अंकांची वाढलेली संख्या. दीपावलीच्या दिवाळी अंकातली ऋषिकेश गुप्ते यांची तानविंदे हरवले ही दीर्घकथा विशेष गाजली. त्याचबरोबर जयंत पवार यांचा स्मृतिविशेषांक असलेला वसाचा विशेषांकही यावर्षी खूप गाजला आणि अतिशय दर्जेदार असा तो अंक होता. यावर्षी नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला 2020 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आणि नंदा खरेंनी तो नाकारल्यामुळे नंदा खरे ही चर्चेत आले. यावर्षी निवडक 10 लेखकांना शरद पवार साहित्य फेलोशिप मिळाली. या 10 लेखकांमध्ये अनेक लेखक हे पहिल्यांदाच पुस्तक लिहिणारे असल्यामुळे नव्या लेखकांसाठी ही फेलोशिप अतिशय महत्वाची ठरली. पपायरस प्रकाशनची 3 पुस्तकं यावर्षी प्रकाशित झाली. प्रशांत बागड यांची नवल ही कादंबरी
अनिल साबळे यांचा पिवळा पिवळा पाचोळा हा कथासंग्रह आणि रोमिला ठाकर यांचं असहमतीचे आवाज हे मनोहर चंपानेरकरांनी केलेला अनुवाद. जया दडकरांचं आदिपर्व हे चिंद्रेन खानोलकरांचं चरित्र, त्याचप्रमाणे रमेश शिंगळे उतरातकरांची कादंबरीची गोष्ट ही कादंबरी आणि ऋषिकेश गुप्ते यांचं गोठण्यातल्या गोष्टी हे व्यक्तिचित्रांचं पुस्तक यावर्षी उल्लेखनीय ठरली. किरण कुरल यांचं क्षुधा शांती भुवन, जयप्रकाश सावंत यांचं पुस्तकनाद आणि सुरेंद्र दरेकरांचं अस्थिसूत्र या पुस्तकांना सोलापूरच्या लोकमंगल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले. यावर्षी एक अतिशय महत्वाचा बदल मराठी वाचन संस्कृतीमध्ये नोंदवला गेला, तो म्हणजे पुस्तकापलीकडच्या पुस्तकांना मिळालेला वाचकांचा वाढता प्रतिसाद. विशेषतः स्टोरीटेल या श्राव्य पुस्तकांच्या माध्यमाला वाचकांचा मिळालेला वाढता प्रतिसाद फार बोलका आहे. त्याचबरोबर प्रतिलिपी सारखं मोबाईलवर पुस्तक वाचण्याचं ऍप सुद्धा मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय होताना दिसलं. याचा अर्थ मराठी वाचक आपली क्षितिजे रुंदावू पाहतोय, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार कालच जाहीर झाले. त्यात किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थांतराची डायरी या लघुकथासंग्रहासाठी, बालसाहित्य पुरस्कारात संजय वाघ यांना जोकर बनला किंगमेकर या कादंबरीसाठी, तर काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी प्रणव सखदेव यांना युवा पुरस्कार मिळाला आहे. त्याआधी सोनाली नवांगुळ यांना मध्यरात्रीनंतरचे तास या अनुवादित कादंबरीसाठी, तर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना प्रकाशवाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले अनेक निर्बंध शिथिल केल्यामुळे चित्रपट, नाटक आणि एकंदरच मनोरंजन कलाक्षेत्र यावर्षी उभारी धरू लागले. विशेषतः OTTवर हे प्रकर्षानं जाणवलं. या क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा ऐकूया या क्षेत्राचे अभ्यासक पत्रकार सौमित्र पोटे यांच्याकडून. येता काळ लक्षात घेऊन मराठीमध्ये सुद्धा अनेक OTT प्लॅटफॉर्म झाले. याच्यामध्ये प्लॅनेट मराठी, नेटफ्लिक्स किंवा SNP अशा अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचा उल्लेख करायला लागेल. टीव्हीमध्ये म्हणाल तर लॉकडाऊन नंतर एक फार मोठा बदल टीव्ही सृष्टीत झाला. तो असा की सर्वसाधारणपणे आता आपल्याकडे झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाह अशा सगळ्या वाहिन्या आहेत. गेल्या अनेक वर्ष झी मराठीचा प्रभाव या सगळ्या टीव्ही सृष्टीवर होता. पण लॉकडाऊन नंतर ज्या नव्या गोष्टी लोकांसमोर आल्या त्याच्यामध्ये स्टार प्रवाहानं बाजी मारली. थिएटर जरी बंद असले, सिनेमागृह जरी बंद असली तरी OTTवर हे सिनेमे येत होते. पण बहुतांश सिनेमे हे लोकांना आवडलेले नाही आहेत. म्हणजे ते बघितले गेले पुष्कळ, कारण अर्थात तुमच्या हातात ते माध्यम असतं मोबाईल हे. पण टीका मात्र खूप झाली, कौतुक फार कमी सिनेमांचं झालं. सलमान खान, अक्षय कुमार अशा बड्या नटांना सुद्धा टीकेचा हा मार सहन करायला लागला. त्यामुळे सिनेमा लागले तर ते सिनेमागृहातच आणि तरच ते चालतील असा एक समज मनोरंजन सृष्टीचा झाला होता. अर्थात 2021 हे असंच जातंय की काय असं कळेपर्यंतच केंद्रानं आणि राज्य सरकारनी एक सुखद धक्का दिला, तो थिएटर्स ओपन करून. म्हणूनच सूर्यवंशी सारखा सिनेमा रिलीज झाला आणि लोकांनी थिएटरमध्ये गर्दी केली, सिनेमाने चांगला गल्ला कमावला आणि हिंदीवाल्यांच्या जीवात जीव आला. म्हणूनच आता पुढचे सिनेमे सगळ्या लाईनीमध्ये उभे राहिलेले जे 21 आणि 22 मध्ये दिसतील आपल्याला. मराठीमध्ये सुद्धा हेच चित्र होतं. झिम्मासारखा सिनेमा थिएटरवर आला, जो चालला. त्यानंतर पांडू सारखा चित्रपट सुद्धा रिलीज झाला. झिम्मा हा क्लास चित्रपट होता आणि हा मास चित्रपट होता पांडू हा. या दोन्ही सिनेमांना रसिकांनी गर्दी केल्यामुळे पुन्हा एकदा थिएटर गजबजून निघाली. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी की आपल्या सगळ्या मराठी माणसांवर मोठे संस्कार आहेत ते नाटकांचे. थिएटरही खुली झाली आणि नाटकांकडे पुन्हा प्रेक्षक वळला. OTTवर असू दे किंवा टीव्हीवर असू दे किंवा सिनेमांच्या थिएटर्समध्ये असू दे, आपण नेहमी ऑडिओ व्हिज्युअल बघत असतो, पण लाईव्ह कला ज्याला म्हणता येईल ते नाटक होतं आणि त्याची उणीव भासत होती. पण आता ती थिएटर सुरू झाल्यामुळे प्रशांत दामले आणि कविता लाड्यांचं एका लग्नाची पुढची गोष्ट असू दे किंवा दादा एक गुड न्यूज असू दे, अलबत्या गलबत्यासारखं दुसरं नाटक आहे, ही सगळी नाटकं पुन्हा सुरू झाली आहेत. अनेक नवीन नाटकं सुद्धा आली आहेत. आणि चांगली गोष्ट अशी की अत्यंत चांगल्या पद्धतीनं रसिकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. थिएटर्स हाऊसफुल होत आहेत. अर्थचक्र पुन्हा सुरू व्हायला लागलेलं आहे. अर्थातच हेच पुन्हा 2022 मध्ये कंटिन्यू व्हावं अशी अपेक्षा आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना मिळाला. नवी दिल्ली इथं आयोजित 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान केला. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतला आनंदी गोपाळ हा सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर ताजमहाल हा राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. बारडो चित्रपटातल्या गाण्यांसाठी
सावनी रवींद्रनं सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण पुरस्कार त्रिज्या या मराठी चित्रपटाकरता मंदार कमळापूरकर यांना मिळाला. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या कस्तुरीचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांनीही पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार द ताश्कंद फाईल्स या चित्रपटासाठी पल्लवी जोशी यांना देण्यात आला. चित्रपटविषयक लेखन या श्रेणीत सिनेमा पाहणारा माणूस या मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना पुरस्कार मिळाला. गोव्यात यंदा झालेल्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोदावरी या मराठी चित्रपटानं 3 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले. TJ ज्ञानवेल दिग्दर्शित जय भीम हा तमिळ चित्रपट यंदा बहुचर्चित चित्रपट ठरला. ज्येष्ठ अभिनेते ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार, शशिकला, श्रीकांत मोघे, सुरेखा सिकरी, राजीव कपूर, संगीतकार आणि गाणाऱ्या व्हायोलिनचे जन्मदाते म्हणून प्रख्यात असलेले प्रभाकर जोग, जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण गुलाम मुस्तफा खान, सुप्रसिद्ध गायक नरेंद्र चंचल, संगीतकार राम लक्ष्मण जोडीतले लक्ष्मण उपाख्य विजय पाटील, तमाशा क्षेत्रातल्या कलासम्राज्ञी कांताबाई सातारकर, संगीतकार वनराज भाटिया, चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ तसंच आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक आणि लेखक डॉक्टर गेल ऑम्वेट, ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा, प्रख्यात गझलकार इलाही जमादार, नाटककार कथालेखक जयंत पवार, कवी सतीश काळसेकर, कथाकार दमा मिराजदार, रहस्यकथालेखक गुरुनाथ नाईक, दलित पॅन्थर चळवळीतले ज्येष्ठ कवी मनोहर जाधव, लोककवी हरेंद्र जाधव, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने, माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंग, दिलीप गांधी, राज्याचे माजी मंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, मखाराम पवार, गंगाधर कुंटुरकर, NM कांबळे, रामप्रसाद बोराडे, एकनाथ गायकवाड, राजीव सातव, शरद रणपिसे, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष स्वातंत्र्यशाहीर लीलाधर हेगडे, फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले धावपटू मिल्खा सिंग, त्यांच्या पत्नी आणि भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर, मुष्टियोद्धा डिंको सिंग, क्रिकेटपटू यशपाल शर्मा, वासू परांजपे, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, राष्ट्रीय हॉकीपटू मोहम्मद अब्दुल रझाक, मोहम्मद अब्दुल जब्बार, बिजली मल्ल संभाजी पवार, भारत सरकारचा पहिला द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक ओम नांबियार, मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावलेले शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख हे विविध क्षेत्रातले दिग्गज या वर्षात काळाच्या पडद्याआड गेले. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये राज्यातल्या 6 जणांना हा सन्मान मिळाला. त्यात व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. 5 जणांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यात सामाजिक कार्यासाठी सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नामदेव चंद्रभान कांबळे, कलाक्षेत्रासाठी परशुराम आत्माराम गंगावणे यांना, तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जसवंतीबेन जमुनादास पोपट यांना हा नागरी सन्मान मिळाला. श्रोतेहो, एकंदरच हे वर्ष नव्या आशा जागवणारं ठरलं. कोविडच्या संकटाचा सामना करतानाच प्रगतीचं पाऊल पुढं टाकण्याची उमेद या वर्षात वाढली. त्या बळावरच आपल्याला नव्या वर्षात पुढं जायचंय. मात्र कोरोनाच्या नव्या अवतारानं आणि पुन्हा वाढत असलेल्या रुग्णसंख्येनं नवी चिंता निर्माण केली आहे. कोविड सुसंगत वर्तन आणि कोरोनासंबंधी नियमांचं पालन करून ही चिंताही आपण पळवून लावूया. मग नवं वर्ष आरोग्यदायी, सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं नक्कीच ठरेल. याबरोबरच सरत्या वर्षाचा आढावा घेणारा मागोवा 2021चा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, संकलन आणि लेखन जीवन भावसार आणि सुनील कांबळे आणि निवेदन तुषार पवार.